नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आपले संविधान ह्या व्याख्यानमालेत आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। ह्या व्याख्यानमालेच्या माध्यमातून आपण आपल्या संविधानाचे अंतरंग समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। आपल्या राज्यघटनेची रचना ही अत्यंत सुसूत्र पद्धतीने करण्यात आलेली आहे। देशाशी संबंधित विविध बाबींना अगदी सुसूत्र पद्धतीने एकानंतर एक अशा विविध 25 भागांमध्ये मांडण्यात आलेले आहे। आपल्या राज्यघटनेचा पहिला भाग हा आपल्या देशाच्या भूभागाशी संबंधित आहे। आपल्या देशाचे अधिकृत नाव काय असेल इथून सुरुवात करून कोणकोणत्या भूभागाला आपल्या देशाचे राज्यक्षेत्र मानले जाईल याविषयी सविस्तर माहिती ह्या पहिल्या भागातील अनुच्छेद 1 ते 4 च्या दरम्यान अतिशय विस्ताराने देण्यात आलेली आहे। ह्या चारही अनुच्छेदांना आपण या अगोदरच्या विविध स्वतंत्र व्हिडिओमधून विस्ताराने बघितलेले आहे। आता ह्या निश्चित केलेल्या राज्यक्षेत्रामध्ये नक्की कोणकोणत्या व्यक्तींना आपण भारतीय नागरिक म्हणून मानणार आहोत याविषयी 2 ठिकाणी आपल्या इथे चर्चा करण्यात आलेली आहे। एक म्हणजे आपल्या राज्यघटनेच्या भाग 2 मध्ये आणि दुसरं म्हणजे जो भारतीय नागरिकत्वा संदर्भातला जो कायदा आपण बनवलेला आहे, भारतीय नागरिकत्व कायदा 1955, या 2 ठिकाणी ही चर्चा करण्यात आलेली आहे। आपल्या राज्यघटनेच्या दुसऱ्या भागाचे शीर्षकच मुळात नागरिकता असे असून यात अनुच्छेद 5 ते 11 अशा एकूण 7 अनुच्छेदांचा समावेश करण्यात आलेला आहे। या 7 अनुच्छेदांपैकी अनुच्छेद 5 ते 9 च्या दरम्यान सर्वसाधारणपणे एकाच प्रश्नाचं उत्तर देण्यात आलेलं आहे आणि तो प्रश्न म्हणजे की हे संविधान लागू होताना संविधानाच्या प्रारंभी म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी भारतातील नेमक्या कोणकोणत्या व्यक्तींना आपण भारतीय नागरिक मानणार आहोत। आता या प्रश्नाव्यतिरिक्त भारतीय नागरिकत्वा संदर्भातल्या सर्व प्रश्नांची चर्चा किंवा तरतुदी या अनुच्छेद 11 नुसार बनवण्यात आलेल्या भारतीय नागरिकत्व कायदा 1955 मध्ये विस्ताराने करण्यात आलेले आहेत। अर्थातच वेळोवेळी या कायद्यामध्ये अनेक बदल दुरुस्त्या झालेल्या आहेत। नेमक्या त्या तरतुदी काय आहेत, त्यात नेमक्या काय काय दुरुस्त्या झालेल्या आहेत याविषयीची सविस्तर माहिती आपण एका स्वतंत्र व्हिडिओच्या माध्यमातून पुढे बघणारच आहोत। आपल्या राज्यघटनेमध्ये असलेल्या नागरिकतेसंदर्भातल्या तरतुदी या अनुच्छेदानुसार क्रमाने बघण्या अगोदर आपण नागरिकता म्हणजे नक्की काय हे सर्वप्रथम जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। आपण कोणत्याही देशाचा जर विचार केला तर त्या देशाचा सगळ्यात महत्त्वाचा घटक कोणता असतो तर निश्चितच तेथील जनता। आपण कोणत्याही देशाचा जर विचार केला तर त्या देशामध्ये राहणारी ही सगळीच लोक ही त्या देशाचे नागरिक असतात का तर निश्चितच नाही। तुम्ही कोणत्याही देशाचा विचार करून बघा, प्रत्येक देशामध्ये सर्वसाधारणपणे 3 प्रकारची लोक राहत असतात। एक म्हणजे त्या देशाचे वैध नागरिक, दुसरं म्हणजे विदेशातून विविध कारणांनी ह्या देशामध्ये आलेले विदेशी वैध नागरिक। बघा तुम्ही कोणत्याही देशामध्ये पर्यटन असेल, शिक्षण असेल, नोकरी उद्योगधंदा असेल, या विविध कारणांनी अनेक विदेशी नागरिक त्या देशामध्ये येत असतात। आणि तिसरं म्हणजे त्या देशामध्ये घुसखोरी करून आलेले अवैध नागरिक ज्यांना आपण रेफ्युजी किंवा शरणार्थी असं देखील म्हणतो। आता साहजिकच आहे की नागरिकांच्या ह्या 3 प्रकारांपैकी कोणत्याही देशाला सर्वात जास्त महत्त्वाचे असतात ते त्या देशातील वैध नागरिक। आता त्या देशातले वैध नागरिक म्हणजे नक्की कोण तर त्या देशाचे नागरिकत्व मिळालेली जनता। आता हे नागरिकत्व म्हणजे काय तर त्या देशातील नागरिकांना त्या देशात मिळालेला राजकीय दर्जा। आपले मतदान कार्ड हे एक प्रकारे आपल्या नागरिकतेचे सर्वात मोठे प्रमाणपत्र मानले जाते। नागरिक ह्या शब्दाचा शब्दशः अर्थ आहे नगराचा रहिवासी। पूर्वी राष्ट्र ही संकल्पना विकसित नसल्याने एकेका शहरापुरती वा मर्यादित भागापुरती शासन व्यवस्था अस्तित्वात होती आणि म्हणूनच शहराचा वा त्या भागातील रहिवासी हा त्या शासन संस्थेचा सभासद मानला गेला। पुढे आधुनिक काळातला सगळ्यात मोठा समूह निर्माण झाला आणि तो म्हणजे राष्ट्र। अशा एका विशिष्ट राष्ट्रात किंवा देशाच्या अधिकार क्षेत्रात परकीय नागरिक वगळता राहणाऱ्या सगळ्या लोकांना त्या देशाचे नागरिक मानले जाऊ लागले। आधुनिक काळात तर नागरिकत्व म्हणजे केवळ शासन संस्थेचे सदस्यत्वच नव्हे तर नागरिक म्हणून असलेले हक्क आणि जबाबदाऱ्या यांचा समुच्चय असे म्हटले जाते। नागरिकत्व ही जी संकल्पना आहे ती केवळ कायदेशीरच नाही तर तिला राजकीय तसे नैतिक अधिष्ठान देखील आहे। कारण लोकशाही प्रधान देशात शासन संस्था हीच मुळात नागरिकांची बनलेली असते। जसजसा शासन संस्थेचा विकास होत गेला तशी नागरिकत्वाची संकल्पना ही अधिकाधिक स्थिर होत गेली। आधुनिक काळात शासन संस्था ह्या एकेका राष्ट्रापुरत्या विकसित झाल्या। 2 राष्ट्रांमधील अंतर अधिकाधिक स्पष्ट होत गेले, त्यामुळे एक व्यक्ती एका वेळी एकाच देशाचे नागरिक असणे अपरिहार्य झाले। कायदेशीर दृष्ट्या बघितलं तर नागरिकत्व ही एकेरीच संकल्पना आहे, परंतु काही हितसंबंध जपण्यासाठी त्याला काही अपवादी निर्माण झाले। त्यामुळे नागरिकत्वाचे 2 प्रकार पडल्याचे आपण बघतो। एक म्हणजे एकेरी नागरिकत्व तर दुसरं म्हणजे दुहेरी नागरिकत्व। नागरिकत्वाचे हे दोन्ही प्रकार आपण विस्ताराने समजून घेऊया। एकेरी नागरिकत्व पहिल्यांदा समजून घेऊया। एकेरी नागरिकत्व म्हणजे काय तर एखादं राष्ट्र हा राज्यांचा समूह असला म्हणजे ते संघराज्य असलं तरी त्या राष्ट्रामध्ये राहणाऱ्या व्यक्तीला त्या राष्ट्राचेच नागरिक
नागरिकत्व देण्यात येते, त्या राष्ट्रामध्ये असलेल्या विविध घटक राज्यांचे नागरिकत्व मात्र त्या व्यक्तीला देण्यात येत नाही. अशा प्रकारच्या व्यवस्थेला एकेरी नागरिकत्व म्हटलं जातं. आपण उदाहरणासह समजून घेऊया. आपल्या भारताने एकेरी नागरिकत्वाचा स्वीकार केलेला आहे. म्हणजेच काय की आपल्या भारतामध्ये राहणारी कोणतीही व्यक्ती, अगदी काश्मीर ते कन्याकुमारी, त्या व्यक्तीला केवळ एक आणि एकच नागरिकत्व देण्यात आलेलं आहे, ते म्हणजे भारतीय. म्हणजे आपल्या येथे महाराष्ट्रात राहणाऱ्या व्यक्तीला वेगळं नागरिकत्व, पंजाबमध्ये राहणाऱ्या व्यक्तीला वेगळं नागरिकत्व, असे नागरिकत्वाचे प्रकार करण्यात आलेले नाहीत. या व्यवस्थेला एकेरी नागरिकत्व असं म्हटलं जातं. म्हणजेच थोडक्यात या व्यवस्थेमध्ये त्या राष्ट्राचे वेगळे आणि त्या राष्ट्रातील घटक राज्यांचे वेगळे असे दोन दोन नागरिकत्व त्या व्यक्तीला दिले जात नाहीत, तर राष्ट्राचे केवळ एकच नागरिकत्व दिले जाते. नागरिकतेचा दुसरा प्रकार म्हणजे दुहेरी नागरिकत्व. आता दुहेरी नागरिकत्व या शब्दावरून आपल्याला ही संकल्पना थोडीशी तरी लक्षात आलीच असेल. म्हणजेच काय तर राज्यांचा समूह असलेल्या संघराज्यामध्ये त्या व्यक्तीला राज्याचं आणि केंद्राचं असे दोन दोन नागरिकता देण्यात येतात. म्हणजेच काय एखाद्या राष्ट्रामध्ये असलेले जे घटक राज्य आहे त्या घटक राज्यामध्ये राहणाऱ्या व्यक्तीला ती ज्या कोणत्या घटक राज्यात राहते आहे त्या घटक राज्याचं एक आणि त्या राष्ट्राचं एक असे दोन दोन नागरिकत्व दिले जातात. अशा प्रकारची दुहेरी नागरिकता ही अमेरिकेसारख्या देशामध्ये आहे. म्हणजेच काय अमेरिकेमध्ये राहणाऱ्या अमेरिकन व्यक्तीला ती ज्या कोणत्या राज्याची, अमेरिकेच्या घटक राज्याची नागरिक असेल त्या घटक राज्याची देखील नागरिकता तिला दिली जाते. सोबतच अमेरिकेची पण नागरिकता तिला बहाल केली जाते. म्हणजे अशा प्रकारे घटक राज्याची एक आणि केंद्र सरकारची एक अशा दोन दोन नागरिकता त्या व्यक्तीजवळ असतात. परंतु या व्यवस्थेमध्ये एका राज्याच्या व्यक्तीला म्हणजे नागरिकाला दुसऱ्या घटक राज्यामध्ये त्याच देशाच्या दुसऱ्या घटक राज्यामध्ये नागरिक मानले जाईलच असे सांगता येत नाही. ते तेथील त्या घटक राज्यांच्या कायद्यावर अवलंबून आहे. उदाहरण देऊन जर सांगायचं ठरलं तर अमेरिकेचे घटक राज्य असलेल्या अलास्का या राज्यामधली जी एखादी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला अलास्का या राज्याचं देखील नागरिकत्व दिलं जातं, सोबतच अमेरिकेचं पण एक नागरिकत्व दिलं जातं. म्हणजे त्या व्यक्तीजवळ दोन दोन नागरिकता असतात. परंतु ही अलास्काची नागरिक असलेल्या व्यक्तीला अमेरिकेचेच घटक राज्य असलेल्या इतर राज्यांमध्ये उदाहरणार्थ न्यू जर्सी असेल, न्यूयॉर्क असेल यामध्ये नागरिक मानले जाईलच असे मात्र नाही. हे त्या त्या घटक राज्यांच्या स्वतंत्र असलेल्या कायद्यावर अवलंबून आहे. नागरिकतेच्या बाबतीत आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये डोकावताना आपल्या लक्षात येईल की 1858 मध्ये सर्वप्रथम ब्रिटिशांनी आपल्या भारतामध्ये नागरिकता जाहीर केली होती. परंतु ही नागरिकता जाहीर करताना त्यांनी तिला प्रमुख दोन गटांमध्ये विभागले होते. 1857चा उठाव झाल्यानंतर धास्तावलेल्या इंग्रजांनी 1858चा कायदा आपल्या ब्रिटिश पार्लमेंटमध्ये पास केला. या कायद्यातली एक प्रमुख तरतूद होती की यापुढे आता भारतामध्ये साम्राज्य विस्तार केला जाणार नाही. ब्रिटिशांच्या या घोषणेमुळे भारताचे विभाजन प्रमुख दोन गटामध्ये झालं. एक म्हणजे ब्रिटिश भारत आणि दुसरं म्हणजे संस्थानिक भारत. त्यामुळे भारतात नागरिकता जाहीर करताना ब्रिटिशांनी ब्रिटिश भारतातील नागरिकांना महाराणीची प्रजा म्हणजेच एक प्रकारे ब्रिटिश नागरिक मानले. तर संस्थानिक भारतातील नागरिकांना त्यांनी ब्रिटिश प्रोटेक्टेड सिटीजन्स म्हणजे ब्रिटिशांची संरक्षित जनता म्हणून मानले. म्हणजेच ही लोक देखील राणीचीच प्रजा होती, परंतु त्या अगोदर ते आपापल्या राजा किंवा संस्थानिकांची प्रजा मानली गेली. एक प्रकारे त्यांना दुहेरी नागरिकता होती असे आपण म्हणू शकतो. ही इंग्रजांनी केलेली व्यवस्था अगदी आपली भारतीय राज्यघटना लागू होईपर्यंत तशीच राहिली. भारताला स्वातंत्र्य देण्यासंदर्भामध्ये ब्रिटिश पार्लमेंटमध्ये बनवण्यात आलेल्या इंडियन इंडिपेंडंट ॲक्ट 1947 म्हणजेच भारतीय स्वतंत्रता कायदा 1947 मध्ये सेक्शन 18 मध्ये स्पष्टपणे एक तरतूद करण्यात आली होती. ती म्हणजे जोपर्यंत भारतीय राज्यघटना लागू होऊन त्यात नागरिकतेसंदर्भातले निकष ठरवले जात नाहीत तोपर्यंत भारतातील सर्व जनता ही राणीचीच प्रजा म्हणजेच एक प्रकारे ब्रिटिश नागरिक असल्याचे मानले जाईल. 1947 मध्ये आपल्या देशाला स्वातंत्र्य तर मिळालं, परंतु दुर्दैवाने नेमक्या याच वेळी आपल्या देशाची फाळणी देखील झाली. त्यामुळे भारत व पाकिस्तान अशी दोन स्वतंत्र राष्ट्र अस्तित्वात आली. याच वेळी या फाळणी दरम्यान कितीतरी लोकांचं इकडून तिकडे स्थलांतर झालं. अशा वेळी भारतात राहणाऱ्या नेमक्या कोणकोणत्या व्यक्तींना आपल्या देशाचं नागरिक मानावं, कोणत्या व्यक्तीला देशाचं नागरिक मानू नये हे ठरवणं निश्चितच कठीण झालेलं होतं. याच दरम्यान आपल्या संविधान निर्मितीची प्रक्रिया देखील चालू होती. फाळणीच्या समस्येमुळे नागरिकत्वासंदर्भातल्या सुस्पष्ट तरतुदी आपल्या राज्यघटनेत करणे हे आपल्या संविधान सभेसाठी अनिवार्य झालेले होते. त्यामुळे नागरिकतेसंदर्भामध्ये सर्वसमावेशक व समाधानकारक मसुदा तयार करणे हे मसुदा समितीला देखील मोठे त्रासदायक झालेले होते. नागरिकतेशी संबंधित असलेल्या अनुच्छेद 5 व अनुच्छेद 6 वर चर्चा करताना 10 ऑगस्ट 1949 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की अन्य कोणत्याही अनुच्छेदाने मसुदा समितीला एवढी डोकेदुखी झाली नसेल तेवढी ह्या अनुच्छेदाने झाली. संविधान सभेत या अनुच्छेदांसंदर्भात जवळपास 130 पेक्षा जास्त संशोधनांच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या. संविधान सभेने प्रदीर्घ चर्चेनंतर अगदी आपल्या कार्यकाळाच्या शेवटच्या टप्प्यात या नागरिकतेसंदर्भातल्या तरतुदींचा समावेश आपल्या राज्यघटनेमध्ये केला.
ही नागरिकता एवढी महत्त्वाची का असते? नागरिकतेसाठी एवढा संघर्ष का होतो? एखाद्या देशाचं नागरिक असण्याचे नक्की आपल्याला काय फायदे होतात? आपण आपल्या देशाबद्दल बोलूया. मी जर का भारतीय नागरिक आहे तर मी भारतीय नागरिक म्हणून कोणत्या गोष्टींचा लाभार्थी ठरू शकतो? मला नक्की भारतीय असण्याचे काय काय फायदे होऊ शकतात? हे प्रत्येक भारतीयाने निश्चितच जाणून घेणे अत्यावश्यक आहे. कोणत्याही देशाचा नागरिक हा त्या देशाचा एक अधिकृत रहिवासी असतो. नागरिकतेमुळे त्या व्यक्तीला त्या देशात राजकीय अधिष्ठान प्राप्त होते. मुळातच लोकशाही व्यवस्थेमध्ये शासन संस्था हीच नागरिकांची बनलेली असते. त्यामुळे त्या देशातील नागरिकांना त्या देशामध्ये अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होते. भारतीय नागरिक म्हणून आपल्या राज्यघटनेने आपल्याला काही विशिष्ट अधिकार दिलेले आहेत. राज्यघटनेतील अनुच्छेद 15, 16, 19, 29 किंवा 30 यामध्ये जे मूलभूत अधिकार देण्यात आलेले आहेत ते केवळ आणि केवळ आम्हा भारतीयांनाच देण्यात आलेले आहेत. अर्थातच आता ह्या अनुच्छेदांमध्ये नेमके कोणते अधिकार आपल्याला देण्यात आलेले आहेत याविषयी आपण सविस्तर पुढे स्वतंत्र व्हिडिओच्या माध्यमातून बघणारच आहोत. भारतीय नागरिक म्हणून आपल्याला 2 प्रकारचे राजकीय अधिकार देखील मिळतात. एक म्हणजे मतदानाचा अधिकार. वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या कोणत्याही भारतीय व्यक्तीला कोणत्याही भेदभावाशिवाय हा मतदानाचा अधिकार देण्यात येतो. लोकशाही प्रणालीमध्ये मतदानाचा अधिकार हा लोकशाही प्रणालीचा आत्मा मानण्यात येतो. आणि दुसरा राजकीय अधिकार म्हणजे प्रत्येक भारतीयाला कोणत्याही भेदभावाशिवाय अगदी ग्रामपंचायत सदस्यापासून आमदार, खासदार, मंत्री, प्रधानमंत्री, राष्ट्रपती या सर्व पदांवरती विराजमान होता येतं. सोबतच सर्व संविधानिक पदांवर केवळ भारतीय नागरिकच विराजमान होऊ शकतात. उदाहरणार्थ उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश किंवा निवडणूक आयोगाचे आयुक्त इत्यादी. यासोबतच सरकारच्या चुकीच्या वाटणाऱ्या धोरणांविरोधात देखील आवाज उठवण्याचा अधिकार आम्हा सर्व भारतीयांना देण्यात आलेला आहे. शिवाय लोककल्याणकारी राज्य निर्मितीसाठी शासन जे काही लोककल्याणकारी योजना आखेल त्या सर्व योजनांचा लाभ आपण भारतीय म्हणून घेऊ शकतो. नागरिकतेविषयी प्राथमिक सर्व माहिती बघितल्यानंतर आता आपल्या राज्यघटनेत या संदर्भात नेमक्या काय तरतुदी करण्यात आलेल्या आहेत ते आपण अनुच्छेदानुसार बघूया. आपली राज्यघटना ही साधारणतः 3 प्रकारच्या नागरिकांसंदर्भात भाष्य करते. एक म्हणजे भारतात राहणारे सर्व नागरिक. आता यामध्ये भारतीय नागरिकांसह विदेशी नागरिकांचा देखील समावेश होतो. आपल्या राज्यघटनेमध्ये काही अनुच्छेदांमध्ये देण्यात आलेले जे मूलभूत अधिकार आहेत ते भारतीय नागरिकांसह विदेशी नागरिकांना देखील लागू होतात. उदाहरणार्थ अनुच्छेद 14 असेल, अनुच्छेद 21 असेल. दुसरं म्हणजे देशातील अधिकृत सर्व नागरिक. आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये बहुतांश मूलभूत अधिकार हे फक्त आणि फक्त आम्हा भारतीयांनाच देण्यात आलेले आहेत. उदाहरणार्थ अनुच्छेद 15 असेल, 16 असेल, 19 असेल, 29 असेल. यातील मूलभूत अधिकार हे केवळ आम्हा भारतीयांनाच देण्यात आलेले आहेत. आता हे नक्की मूलभूत अधिकार आपल्याला काय आहेत ते आपण पुढे बघणारच आहोत. आणि आपल्या राज्यघटनेमध्ये नागरिकतेचा नमूद असलेला तिसरा प्रकार म्हणजे भाषा आणि धर्मानुसार अल्पसंख्याक असलेले भारतीय नागरिक. आपल्या राज्यघटनेतील अनुच्छेद 30 मध्ये देण्यात आलेला मूलभूत अधिकार हा आपल्या देशातील भाषा आणि धर्मानुसार अल्पसंख्याक असलेल्या नागरिकांना देण्यात आलेला आहे. आता आपण आपल्या राज्यघटनेतील अनुच्छेद 5 मध्ये नागरिकतेसंदर्भामध्ये नेमकी काय तरतूद करण्यात आलेली आहे ती पाहूया. अनुच्छेद 5 चे शीर्षक हे संविधानाच्या प्रारंभीचे नागरिकत्व असे आहे. आता या शीर्षकावरनं जर आपण नजर टाकली तर आपल्या सहज लक्षात येईल काय आहे त्याचं वाक्य की संविधानाच्या प्रारंभीचे नागरिकत्व. म्हणजेच काय, संविधानाच्या प्रारंभी नक्की कुणाकुणाला आपण नागरिकत्व देणार आहोत. संविधानाच्या प्रारंभी म्हणजे काय, तर संविधान आपलं कधी लागू झालेलं आहे तर 26 जानेवारी 1950ला. मग या दिवशी भारतातल्या नक्की कोणत्या नागरिकांना आपण भारतीय नागरिक म्हणून गणणार आहोत किंवा भारतीय नागरिक म्हणून आपण मानणार आहोत त्या संदर्भातल्या तरतुदी या अनुच्छेद 5 मध्ये देण्यात आलेल्या आहेत. या तरतुदी नक्की काय आहेत त्या सर्वप्रथम आपण अनुच्छेद 5 च्या कायदेशीर वाक्यातून जशाच्या तशा पाहूया. अनुच्छेद 5 या संविधानाच्या प्रारंभी भारताच्या राज्यक्षेत्रात ज्या व्यक्तीचा अधिवास आहे आणि क जी भारताच्या राज्यक्षेत्रात जन्मली होती किंवा ख जिच्या माता पित्यांपैकी कोणीही एक भारताच्या राज्यक्षेत्रात जन्मले होते किंवा ग जी अशा प्रारंभाच्या लगतपूर्वी किमान 5 वर्षे इतका काळ भारताच्या राज्यक्षेत्रात सामान्यतः निवासी आहे अशी प्रत्येक व्यक्ती भारताची नागरिक असेल. अनुच्छेद 5 वरून नजर टाकल्यानंतर आपल्या लक्षात आलंच असेल की आपल्या संविधानाच्या प्रारंभी म्हणजेच 26 जानेवारी 1950 रोजी नेमक्या कोणकोणत्या व्यक्तींना आपण भारतीय नागरिक मानणार आहोत याविषयीची स्पष्ट तरतूद याच्यामध्ये करण्यात आलेली आहे. अनुच्छेद 5 हा अधिवासाच्या आधारावर नागरिकता देण्यासंदर्भामध्ये बोलतो. या अनुच्छेद 5 नुसार संविधानाच्या प्रारंभी म्हणजेच 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय नागरिकता मिळवण्यासाठी केवळ 2च अटींची पूर्तता करणं गरजेचं होतं. एक अट होती ती होती अधिवासाची, परंतु ही अट कंपल्सरी होती. अनुच्छेद 5 च्या सुरुवातीलाच स्पष्टपणे म्हटलंय की भारताच्या राज्यक्षेत्रात ज्या व्यक्तीचा अधिवास आहे म्हणजेच काय की अधिवास हा संविधानाच्या प्रारंभी भारतीय नागरिकता मिळवण्यासंदर्भातला अनिवार्य असलेला घटक होता. अधिवास ही खूप महत्त्वाची संकल्पना आहे. सर्वोच्च न्यायालयाने देखील आपल्या वेगवेगळ्या केसेसच्या माध्यमातून ती अधिकाधिक स्पष्ट केलेली आहे. आता हा अधिवास म्हणजे नक्की काय
तर ज्या ठिकाणी आपले निवासस्थान आहे, म्हणजे ज्या ठिकाणी आपण आजीवन कायमस्वरूपी राहणार आहोत, त्या ठिकाणाला आपला अधिवास असल्याचे मानले जाते. म्हणजेच काय की जिथे आता आपलं संपूर्ण आयुष्य जाणार आहे, ज्या ठिकाणी आपण राहणार आहोत कायमस्वरूपी, तो आपला अधिवास आहे. या अधिवासाशी संबंधित डी.पी. जोशी विरुद्ध मध्य भारत या केसच्या दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे की संपूर्ण भारत हा अधिवासाशी संबंधित एकच एकक गणलं जाईल. म्हणजे भारतातील वेगवेगळ्या राज्यांसंदर्भात वेगवेगळे अधिवास मोजले जाणार नाहीत. म्हणजे महाराष्ट्रासाठी वेगळा अधिवास, पंजाबसाठी वेगळा अधिवास असं न करता प्रत्येक भारतीयासाठी अधिवासाशी संबंधित संपूर्ण भारत हे एकच युनिट असेल. संविधानाच्या प्रारंभी म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी आपल्याला ह्या अनुच्छेद 5 नुसार 2 अटींची पूर्तता करणं गरजेचं होतं. एक अट होती ती अधिवासाची, जी आता आपण बघितली. ह्या अधिवासाच्या अटीसोबत आणखी एक अट आपल्याला पूर्ण करणं गरजेचं होतं आणि त्यासाठी ह्याच अनुच्छेद 5 मध्ये 3 पर्याय सुचवण्यात आलेले होते. ते तिन्ही पर्याय अनुच्छेद 5च्या उपखंड क, ख आणि ग यामध्ये देण्यात आलेले होते. आता त्या 3 पैकी कोणती तरी एक अट आपल्याला अधिवासासह पूर्ण करायची होती. कोणते होते ते 3 पर्याय? तर त्यानुसार उपखंड क नुसार त्या व्यक्तीचा जन्म भारताच्या राज्यक्षेत्रात झालेला असावा, म्हणजेच ती व्यक्ती आपल्या भारताच्या राज्यक्षेत्रात जन्मलेली असावी. किंवा उपखंड ख नुसार जर त्या व्यक्तीचा जन्म भारताच्या राज्यक्षेत्रात झालेला नसेल तर तिच्या आई किंवा वडिलांपैकी कोणा एकाचा तरी जन्म भारताच्या राज्यक्षेत्रात झालेला असावा. किंवा उपखंड ग नुसार ती व्यक्ती संविधान लागू होण्याच्या लगतपूर्वी किमान 5 वर्षे एवढा काळ भारताच्या राज्यक्षेत्राची रहिवासी असावी. म्हणजेच 26 जानेवारी 1950 रोजी संविधान लागू झाल्याने त्या तारखेच्या किमान 5 वर्षा अगोदरपासून म्हणजेच ती व्यक्ती किमान जानेवारी 1945 पासून तरी भारताच्या राज्यक्षेत्राची रहिवासी असावी. यावरून आपल्या लक्षात आलंच असेल की संविधानाच्या प्रारंभी जर का आपल्याला भारतीय नागरिकत्व मिळवायचं असेल तर आपल्याला भारताच्या अधिवासाची अट पूर्ण करण्यासोबतच या 3 पैकी कोणती तरी एक अट पूर्ण करणं गरजेचं होतं. त्याशिवाय आपल्याला भारतीय नागरिकत्व मिळू शकत नव्हतं. ह्या 3 पैकी एक अट आणि भारताचा अधिवास ह्या 2 अटी पूर्ण करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला भारताचं नागरिकत्व ह्या अनुच्छेद 5 नुसार मिळणार होतं. तसं बघितलं तर ह्या अनुच्छेद 5ची अंमलबजावणी ही 26 नोव्हेंबर 1949 पासून तात्काळ करण्यात आली होती. आपले संविधान ह्या व्याख्यानमालेत आपण या अगोदर आपल्या राज्यघटनेचे 25 भाग हा जो व्हिडिओ बघितला होता, यामध्ये आपण याबाबतची माहिती सविस्तर बघितली होती. त्यामध्ये आपण बघितलं होतं की 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपल्या राज्यघटनेतलं जे अनुच्छेद 394 आहे ते तात्काळ लागू करण्यात आलं होतं. आणि या अनुच्छेद 394 नुसार जे 15 अनुच्छेद आपण तात्काळ लागू केले होते 26 नोव्हेंबर 1949 रोजी, त्या 15 पैकी हा अनुच्छेद 5 हा देखील एक होता. अशा प्रकारे अतिशय संघर्षमय परिस्थिती असताना देखील आपल्या घटनाकारांनी एक सर्वसमावेशक व दूरदृष्टी असलेली अतिशय समृद्ध अशी राज्यघटना आम्हा सर्व भारतीयांना बहाल केलेली आहे. त्यामुळे आपण सर्व भारतीयांनी आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व इतर सर्व घटनाकारांचे सदैव ऋणी राहिले पाहिजे. धन्यवाद.